आजची जी बटाटा भाजी आहे ना खूप स्पेशल आहे. कारण की ही बटाटा भाजी आहे ना माझ्या मावशीने करायला शिकवली होती मला. रेसिपी अगदी सोपी आहे पण खूप चविष्ट आहे. तिच्या हातची मला गवारीची भाजी आणि बटाट्याची भाजी खूप आवडते आणि तिच्यासारखी कोणच बनवू शकत नाही. असं मला का वाटतं कारण की ती जेव्हा तिच्या हातची मी गवारीची भाजी आणि बटाटा भाजी खाल्ली ना ती माझी फेवरेट होऊन गेली आहे. काय झाले का हो तुमच्या बाबतीत सुद्धा एखाद्या गोष्टीचा एखादा पदार्थ खाल्ला आणि तो फेवरेट होऊन जाईल आणि त्याच्याच हातचं खूप आवडतं बरं का. तर काय करायचं, बटाटे छान असे चिरून घ्यायचे, स्वच्छ पाण्याने एकदा दोनदा धुवून घ्यायचं आणि 3 शिट्ट्यामध्ये हे बटाटे शिजले जातात. शिजलेले बटाटे छान असे सोलून घ्यायची, साल काढून घ्यायची आणि ह्याचे काप करून घ्यायचे. हे कांदे घेतले 4 कट करून. असे अगदी सोपे काम अशी झाली पाहिजेत बरं का, चुटकीसरशी पण होत नाहीत, कष्ट तर करावे लागतातच. तर आपण मसाला करून घेऊया. लसूण घ्यायचा भरपूर, धने घेतले आहे, कसुरी मेथी घातली आहे, आलं घातले 1 इंच आणि आपल्या आवडीची तिखट जाळ मिरची आणि हे सर्व मिश्रण बारीक करून घ्यायचं मिक्सरला. थोडंसं मोठं मोठं वाटून घ्यायचं म्हणजे ह्या ना बटाटा भाजीला वेगळा फ्लेवर येतो. दरवेळेला आपण कांदा मिरची वगैरे घालून ना नुसतं सुक्का असं परतून घेतो. पण ही बटाटा भाजी मसाला घालून अशा पद्धतीने केली की वेगळ्या पद्धतीनं चवीला लागते. वडापाव करतो ना त्याच पद्धतीनं हा मसाला तयार केला आहे, फक्त ह्यामध्ये मसाल्याचं प्रमाण कमी केलं आहे. तर तेल घातलं आहे, तेल गरम झालं की जिरे मोहरी घालायचं, कांदा घालायचा कट केलेला, मिरची आपण ऑलरेडीच मिक्सरला बारीक करून घेतले, कढीपत्ता घालायला विसरायचा नाही. तर हे सगळं मसाला आता थोडासा कांदा परतून झाला की घालून घ्यायचं. मसाला अगदी थोडासा मोठा वाटला आहे कारण ह्याचं आहे की थोडंसं धनं वगैरे दाताखाली आलं की बटाटा भाजी बरोबर की छान लागतं. तर ही भाजी आहे ती तुम्ही पोळ्या वगैरे करताना नक्की ट्राय करून बघा किंवा अशी सुद्धा रेग्युलर मुलांच्या डब्याला किंवा मिस्टरांच्या डब्याला करताना तेव्हा करून बघा, खूप फरक जाणवल. तर यामध्ये हळद घालायची 1 चमचा आणि परतून द्यायचं. सगळं साहित्य छान असं भाजून घेतले की ह्यामध्ये आपण घालणार आहोत कट केलेले बटाटे. तर बटाटा भाजी करतो तेव्हा जास्त गिर बटाटे शिजवत जाऊ नका, म्हणजे कसं असतं भाजीला वेगळे म्हणजे पांचटपणा जाणवतो. थोडासा कच्चा ठेवला की सगळ्याकडं मसाला भाजला जातो आणि अगदी हॉटेलमध्ये होते ना त्याच पद्धतीनं हा बटाटा भाजी तयार होते बरं का. तर हा सगळा मसाला आणि बटाटा छान असं मिक्सअप करून घ्यायचं उलटण्याच्या साह्यानं आणि तयार झाली आपली पिवळी छान छान बटाट्याची मसालेदार भाजी. अगदी गरम गरम चपातीबरोबर खावा, पोळीबरोबर खावा किंवा पुरीबरोबर खाली तरीसुद्धा चालते. कोथिंबीरची टंचाई असल्यामुळे कोथिंबीर थोडीशीच इथं घातली आहे, माझी लाडकी कोथिंबीर. तर ही रेसिपी बघायला तुम्हाला आवडली असेल तर प्लीज जाता जाता सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.